ह्या संधीचा फायदा असा घेतो की योगाचार्य ग्लोबली नोन, आणि मी तुमचं आता जर माहिती द्यायला लागलो तर मला वेळ पुरणार नाही, परंतु आपल्या मुखातून आम्हाला 2 शब्द सांगावेत आणि त्या 2 शब्दासाठी आम्ही आतुर आहोत. श्री गुरुभ्यो नमः. सर्वप्रथम जीवनातले काही दिवस असे असतात जे आपल्या अत्यंत स्मरणात राहतात. त्यातला आजचा दिवस जो इथे येऊन पुण्य कमवायची मला संधी मिळाली. खरं म्हणजे पाहुण्यांचे आभार मानायचे असतात असा एक प्रघात आहे, पण मीच मनापासून आपले आभार मानतो जाधव साहेब किंवा आपलेही आणि आपल्या सर्व गजानन लीला ट्रस्टचे. कारण इतकं असामान्य कार्य आपण करताय हे एवढं सोपं नाही. फक्त लांबून बघणं आणि टाळ्यांच्या गरजामध्ये अभिनंदन करणं हे कदाचित सोपं असेल, पण प्रॅक्टिकल लेवलवर जाऊन हे काम करणं एवढं सोपं निश्चितच नाही. मग ही माणसं अशी कशी तयार होतात? खरं म्हणजे जेव्हा संत म्हणतात की जगाच्या उद्धारात संतांची विभूती, हे असे संत असतात जे जगाच्या उद्धाराला आपल्याला वाहून घेतात. अशी माणसं ओळखणं अत्यंत अवघड असतं, कारण हे कधी दाखवतच नाही हे काय काम करतात. आणि अशी माणसं जी संत स्वरूप तपस्वी असतात, यांना जर ओळखायचं असेल तर माणसांची पारख होणं महत्वाचं असतं. आणि ही पारख कशी करायची? तर जगामध्ये तुम्ही कुठेही बघितलं तर 4 प्रकारची माणसं दिसतात, 5वा माणूस दिसत नाही. पहिला माणूस तो असतो जो म्हणतो मला जीवनात काही मिळालं नाही तरी चालेल, पण तुला मिळू दे. दुसऱ्या प्रकारचा माणूस म्हणतो मलाही मिळू दे, तुलाही मिळू दे. तिसरा माणूस म्हणतो जे काही आहे ते मलाच मिळालं पाहिजे, दुसऱ्याला नको. आणि चौथा म्हणतो मला मिळालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला नको. जर या जगातली संत प्रवृत्तीची तपस्वीची माणसं जर शोधायची असतील तर अशासारखी माणसं आहेत जाधव साहेबांसारखी, की जे स्वतःला काहीही मिळालं नाही तरी चालेल, पण समाजाचा उद्धार होऊन जाऊ दे. खरं म्हणजे इथे अनेकांचे सत्कार झाले आणि प्रत्येकाचं अभिनंदन खरं म्हणजे केलं पाहिजे. जर गणेश वंदना असो, शिवस्तुती असो, त्यानंतर विविधतेमध्ये एकतेचा ग्रुप असो, किंवा ज्याप्रमाणे महाराष्ट्राची लोकधारा यांनी सादर केलेलं नृत्य असो, आयुष सारख्या ग्रुपनी एक असामान्य परफॉर्मन्स केला त्यांचं कौतुक असो, किंवा ज्यांनी आम्हाला आज आलाप मार्फत साक्षात विठ्ठल उभा केला आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय शरद पवार साहेब आणि मोदी साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनाही उभं केलं, असे सर्व तपस्वी या ठिकाणी आहेत. कधी कधी लोक म्हणतात की सेवा ही अवघड आहे, पण खरं म्हणजे तसं अवघड नाही. सेवेचा अर्थ जर कळला तर सेवा अवघड नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो 1-2 मिनिटात, आणि कारण आपला वेळ झालाय. एका ठिकाणी एका राजाने लोकांना अन्नदान, दागिने, सोनं वाटप करायचा विचार केला, कारण त्याला समाजाचा उद्धार करायचा होता. आणि त्यांनी सांगितलं सकाळी 9 वाजता मी माझे दरवाजे उघडणार, संध्याकाळी 5ला बंद करणार, ज्याला पाहिजे त्यांनी यावं, पाहिजे ते न्यावं. आणि सकाळी 9 वाजता तो उघडायचा आणि एक अत्यंत गरीब माणूस त्या लाईनीत उभा राहिला. जेव्हा त्याचा नंबर आला, दुर्दैवाने 5 वाजले होते, आणि जेव्हा तो आला तेव्हा दरवाजा बंद झाला. त्यांनी विचार केला मी उद्या जरा लवकर जाईन. तो सकाळी 5 वाजताच हजर झाला. आणि आता त्याचा पहिला नंबर होता, दरवाजा उघडणार होता, त्याला पाहिजे ते मिळणार होतं. त्याचा नंबर आला आणि सहज त्याची नजर पाठीमागे गेली आणि त्यांनी बघितलं की आपल्यापेक्षा एक अत्यंत गरीब दीन व्यक्ती पाठीमागे उभा आहे. त्याच्या मनातला ईश्वर जागा झाला आणि त्यांनी पाठीमागे बघितलं आणि त्यांनी सांगितलं तू बाबा माझ्या पुढे ये. आणि तो म्हटला माझा दुसरा नंबर आहे, हरकत नाही, मला तर मिळणार.
पुन्हा त्याने मागे बघितलं, त्याच्यापेक्षा दीन व्यक्ती त्याला दिसला, तो पुन्हा मागे उभा राहिला, त्याला पुढे केलं. असं करता 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 तो शेवटच्या नंबरवर गेला आणि सर्वात शेवटी जेव्हा त्याचा नंबर आला, पुन्हा 5 वाजले होते. त्याची संधी गेली. तो म्हटला आता दुसऱ्या दिवशी 3 वाजता जाईल. तीच घटना घडली. राजा लक्षपूर्वक बघत होता की हा माणूस करतो काय. आणि राजाने त्याला बोलवलं, जवळ ये. तू काय करत होता? जेव्हा तुझा नंबर आला तेव्हा तू नंबर सोडत होता. तुझ्याकडे बघून तर तू अत्यंत दीन आणि गरीब वाटतोय, पण जेव्हा जेव्हा तुझा नंबर आला तू सोडतोय. ते सांगितलं, राजा तू जे करतोय तेच मी करतोय. राजाला आश्चर्य वाटलं. राजा तर म्हटलं, अरे मी तर धन दौलत पैसा वाटतोय, तू काय करतोय? त्याचं उत्तर अत्यंत असामान्य होतं. हे उत्तर म्हणजे सेवेचं सार होतं. त्यांनी सांगितलं, राजा तू जे करतोय तेच मी करतोय. तुझ्याजवळ धन दौलत आहे म्हणून तू वाटतोय, माझ्याजवळ माझी जागा आहे म्हणून मी वाटतोय. ज्याच्याजवळ जे त्यांनी ते वाटलं तर ती सेवा होईल. पण दुर्दैवाने आम्ही सेवेचं स्वरूप फक्त तुलनेवर आधारित करतो. सेवा ही तुलना होऊ शकत नाही, कारण या सृष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा असामान्य आहे. मला कौतुक का वाटतंय? खरंच आपल्याला दंडवत आहे. या आपल्या पूर्ण गजानन लीला टीमला, तपस्वीला दंडवत आहे. कौतुक का वाटतंय? कारण असामान्य गोष्ट ही सहज कशी शक्य होते हे तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय, पण त्याच्या पाठीमागची प्रयत्नांची पराकाष्ठा ही अत्यंत असामान्य आहे. ही विचारच करू शकत नाही. अशीच एक राजाची गोष्ट सांगतो आणि थांबतो. जर 1 मिनिट आणखी दिलं तर मी अत्यंत प्रभावित झालोय. मला माहिती वेळ खूप झालाय, पण अशीच एक राजाची गोष्ट की एक राजा 2 गरुडाची पिल्ल आणतो आणि आपल्या बगीचेमध्ये ठेवतो आणि तो म्हणतो की ही माझी आणलेली पिल्ल आकाशात भरारी घेतली पाहिजे. आणि त्या गार्डन मध्ये, त्या बगीचेमध्ये तो पिल्ल ठेवतो. अत्यंत महागडी फुलं, कारण तो राजाच. आणि तो जेव्हा त्या गार्डन मध्ये, बगीचेमध्ये जातो, त्याची अपेक्षा असते की गरुडाचं पिल्लू हे आकाशात भरारी घेण्यासाठी असतं, म्हणून तो अत्यंत उत्सुकतेने त्या गरुडांच्या पिल्लांकडे बघायला जातो. पण त्याला आश्चर्य वाटतं, एक पिल्लू आकाशात भरारी घेतय आणि दुसरं पिल्लू मात्र फांदीवर बसलंय. तो अत्यंत प्रयत्न करतो त्या गरुडाच्या पिल्लालाही भरारीसाठी, पण ते पिल्लू काही आकाशात भरारी घेत नाही. तो प्रत्येकाला सांगतो, जो कोणी ह्या पिल्लाला भरारी मारू शकत नाही, मारायला मदत करेल असा व्यक्ती मला पाहिजे, पण ते कोणाला जमत नाही. एक पिल्लू आकाशात भरारी घेतय, दुसरं पिल्लू फांदीवरच बसलंय. शेवटी तो दुःखी होतो आणि एक दिवस आपल्या राजवाड्यात बसलेला असतो. त्या राजवाड्यात बसलेला असताना एक साधू त्याच्या समोरून जातो, एक गुरु. आणि गुरु त्याचा चेहरा बघतो आणि राजाला विचारतो, राजा काय, कोणती विवंचना आहे तुला? तो म्हणतो, मी गरुडाची पिल्ल आणली, एक आकाशात भरारी घेतोय आणि दुसरा मात्र फांदीवर बसलेला आहे, उडायला तयारच नाही. अत्यंत गहन प्रश्न आहे. साधू हसायला लागतो, अरे हा काय प्रश्न झाला, खरा प्रश्न विचार. राजा म्हणतो, तुला शक्य होईल? तो म्हणतो, सहज. उद्या सकाळी ये, दोन्ही पिल्ल आकाशात भरारी घेतलेली तुला दिसतील. राजाला रात्रभर झोप येत नाही, कारण त्याला पहाटे बघायचं असतं की हा दुसराही गरुड कशी भरारी घेतोय. आणि सकाळी तो जेव्हा बघतो तेव्हा राजाला आश्चर्य वाटतं, दोन्ही गरुडाची पिल्ल आकाशात भरारी घेतलेली असतात. आणि तो त्या साधूला बोलवतो, तू केलं काय? आणि साधूचे जे उत्तर आहे ते अत्यंत असामान्य. साधू म्हणतो, राजा अत्यंत सोपं होतं. जो गरुड फांदीवर बसायचा त्या फांदीलाच मी तोडलं आणि फांदी तोडल्यावर त्याला आपल्या पंखांचं बळ कळलं. आणि जेव्हा या पंखांचं बळ कळलं तेव्हा तो आकाशात भरारी घेऊ लागला. आपण जेव्हा असहायतेची फांदी तोडली तेव्हा आपल्यासारखे प्रशांत भालेराव सारखे अनेक असामान्य विद्यार्थी आज आकाशात भरारी घेत आहेत. हे आपलं कर्तृत्व आहे. पण जगाच्या उद्धारा संतांची विभूती संत ओळखता येत नाहीत. फक्त ही सेवाच महत्वाची नाही, या सेवेच्या पाठी आणखीन एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपली भक्ती. गुरुशिवाय कृपा होऊ शकत नाही. म्हणून स्टेजवर बाकी सर्व आहे, पण त्याच्या पाठीमागची प्रेरणा तिथे तपस्वी आहे. आपल्याशी चर्चा करताना भाऊ महाराजांबद्दल कळलं, असामान्य सत्पुरुष. पुढे कधीतरी याबद्दल आपण चर्चा करू. आणि ही कृपा, जी भक्ती आहे,
त्या भक्तीची जी प्रेरणा तीव्र आपल्या पाठीमागे आहे, आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीला कमतरता पडणार नाही, हे संतांचं एक वचन असतं. कारण जे जगाच्या उद्धाराला आपलं सर्वस्व अर्पण करतात त्यांच्या पाठी सदैव कृपा असते. आणि म्हणून सर्व संत हेच म्हणतात, गुरुबिन कोण बतावे वाट, बडा बिकट है यमघाट, गुरुशिवाय जमणे नाही. आणि हेच जे कबीर महाराजांनी सांगितलं की गुरुशिवाय पर्याय नाही, ते आम्ही इथे आज स्टेजवर बघतोय की गुरुकृपा आपल्यावर आहे. या कबीर महाराजांचा मुलगा, शेवटची घटना सांगतो आणि निघतो. या कबीर महाराजांचा मुलगा कमाल, एक दिवस हा कमाल रस्त्याने जात होता आणि त्याने असामान्य दृश्य बघितलं. त्यांनी काय बघितलं की जनाबाई रस्त्याच्या मध्ये जात घेऊन दळते. जनाबाई रस्त्यामध्ये जात दळते आणि हिला काय संदेश सांगायचा आहे, कारण संतांच्या कृती या अनाकलनीय असतात. ती रस्त्याच्या मध्ये हा जाऊन बसला आणि विचारलं, माते तुला काय संदेश द्यायचा आहे, रस्त्याच्या मध्ये तू दळतेस, संदेश काय? आणि ती म्हणते, बस हे जात जे बघते ना, हे व्यावहारिक जग आहे, भौतिक जग. आणि जे धान्य आहे ना, हे व्यावहारिक जगातली माणसं आहेत. ही या जात्यामध्ये ज्याप्रमाणे या धान्याचं पीठ होतं, त्याप्रमाणे माणसांचं पीठ या व्यावहारिक जगात जो अडकला त्याचं होतं. मग कमाल म्हटला, करायचं काय? आणि त्यांनी ते जातं काढलं. पण हे बघ, जे जात्याच्या दांड्याला चिकटून आहेत त्यांचं पीठ होत नाही. हा जात्याचा दांडा म्हणजे गुरुची कृपा. या गुरुची कृपा आपल्या जवळ आहे, म्हणून काळजीच करू नका. ह्याची जसं कृष्णाने वस्त्र पुरवली 56 देशाची, तसा गुरु आपल्याला पुरवेल. म्हणून काळजी करू नका. आभार मी आपले मानतो की आपण या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं आणि असामान्य सत्पुरुषांच्या चरणी दंडवत घालण्याची आपण संधी दिली. आपण संत आहात, हे कार्य असंच करत राहा. काहीतरी पुढे संधी मिळाली मला तर निश्चितच आपण एकत्ररित्या काहीतरी काम करू. आपण सर्व, मला माहिती वेळ कमी होता तरीही मला सहन करून घेतलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.